प्रसन्नानं घेऊन गेलाय, प्रसन्न ही ध्यानात येणं त्याच्या. आपला धाकटा भाऊ नाही हे सतराजिताच्या लक्षात येईना, पण त्याच्या ध्यानात काय येईल, मनी नाही हे लक्षात यायला. मनी नाही ते लय मनी बसलं. काय काय मनी बसलं, मनी नाही ते मनी बसलं त्या सतराजिताच्या. आणि त्या सतराजिताने विचार केला, म्हणे मी द्वारकेत गेलो त्या दिवशी भगवान कृष्णाच्या प्रधानानं मनी मागितला होता. मोठी माणसं अशीच असतात, स्वतः मागत नाहीत घ्यायचं असल्यावर. बहुतेक कृष्णाला मनी पाहिजे असावा, ते प्रधानाला लावून दिलं त्यानं. मोठ्या माणसाजवळ असे काही लोक असतातच. गुरुजवळ शिष्य, पुढाऱ्याजवळ चमचे आहे ना, तसं भगवंताजवळ प्रधान, राजाजवळ प्रधान असतात. आणि त्याला केलेलं असावं असं त्या सतराजिताला वाटलं. आणि त्या सतराजितानं सगळीकडे बातमी पसरविली की कृष्णानं मनी चोरून नेला. देव चोरी करतो का? नाही. पण ही बरं, एखाद्या आगड बगडनं जर चोरी केली तर त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. पण महाराजानं चोरी, साखरेहून महाराजांना इथं येऊन चोरी करून गेला असं म्हणलं कोणी तर ती बातमी लय लवकर पोहोचते. कारण महाराजानं केलं, राजानं केलं, देवानं केलं म्हटल्याबरोबर ती बातमी लवकर पोहोचते. आणि तसंच झालं. भगवान श्रीकृष्णानं चोरी केली, त्या सतराजिताच्या मुखातून निघालेला शब्द ज्यावेळी बाहेर पडला त्यावेळी सगळीकडे ती बातमी पसरली. आणि ती बातमी भगवंताच्या कानावर आली. मी कशासाठी तुमच्या पुढे मांडलं, चोरीचा आळ येणं हे देवासारख्याला सुद्धा टाळता येत नाही. तुमची आमची काय विषाद आहे. विठाला 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 विठाला.